आपल्या समर्थकांसह तर निघाले। बघा, एक लक्षात घ्या, एक असं म्हणतायत की त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते आमच्या पक्षात नाही। जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त करा? मी मत व्यक्त करणार। आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो। ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्यासाठी काही माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत जातात, म्हणजे आज खिंडार म्हणायचं अजिबात नाही। भाजपच्या दिशेने जात आहेत, काही माजी नगरसेवक जात आहेत। नावं माहिती आहे? बाळा दराडे यांची पत्नी, बाळा दराडे यांची पत्नी। हे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही, माझ्याकडे कोणती नावं नाही आहे। कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही। शिवसेना नाशिकमधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे। काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं। ही आता नावं येत आहेत, नावं येत राहतील। पुढल्या आठवड्यात मी नाशकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल। आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे। पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षानं दूर केलं, एवढंच मला माहिती आहे। फार लहान विषय आमच्यासाठी। नाशिकमधली शिवसेना, नाशिकमधले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहे। बबनराव घोलप यांची काही माहिती? त्यांचा फिरता रंगमंच आहे। मला त्यांचं नाव आहे असं कळलं, पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही। ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते। आमच्याकडे आहेत, पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात। योगेश घोलप हे पक्षाचे उमेदवार होते, त्यांचे चिरंजीव। त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली। ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले। त्यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्याच्यामुळे ते सक्रिय नाही। पण काही कारणं सांगितली का जाताना? काही कारणं सांगितली? काही जणांना तुम्ही बडतर्फ केलं, पण काही जणांना कारणं सांगितली का जाताना? शिंदेचे शिवसेनेत असेल किंवा भाजप? बघा, तुम्ही त्याचा फार मोठा इश्यू करता। प्रवेश वगैरे होऊ द्या ना, मग बोलू ना, कोण गेलेत कोण नाही गेलेत। तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझं सकाळीच चर्चा झाली। स्वतःहून त्यांनी मला फोन केलं की आमची नावं येत आहेत, आम्ही पक्षाबरोबरच आहोत। असंख्य नावं जी तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतो आहे। रावसाहेब, एका स्थानिक कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी धीरूभाई अंबानीबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झालाय। त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला, जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही। ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं। अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं। धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्त्वाचे उद्योगपती आहेत। या देशामधला जो उद्योग व्यवसाय, व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं, हे सत्य आहे। आज जे साम्राज्य रिलायन्सचं त्याचे पायोनियर धीरूभाई आहेत। आता